स्थापना झाली होती. एक साधारण 2 महिने झालेले, 1.5 ते 2 महिने झालेले. आपल्या इलेक्शनच्या कारणामुळे आणि बाकीचे इतर कारणामुळे आपण पत्रकार परिषद असं घेतलं नव्हतं. पण आपले सुमित दत्तजी असतील आणि अविनाश प्रभू असतील, म्हणजे आपले अध्यक्ष, पिकलबॉल असोसिएशनच्या इंडियाचे अध्यक्ष आहे. तर त्यांनी आपल्याला एक साधारण 1 वर्ष झालं वाटतं भेटून. तर तेव्हा आम्ही मागच्या वेळी भेटलो होतो, तेव्हा युरानी साहेब आणि मला भेटले होते. आणि आम्हाला माहीत होतं की ह्या मागच्या काळामध्ये आणि आत्ता पण की पिकलबॉलला भरपूर स्कोप आहे. म्हणजे नुसतं भारतात नाही, पण आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत पण हाय स्कोप. तर आपल्या मुलांना कुठेतरी पुढं जाऊन आपल्याला मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्या भागाचं, आणि आम्ही मागे नाही पडायला पाहिजे. त्या कारणामुळे आम्ही म्हटलं एक पिकलबॉल असोसिएशन इथं स्थापन करायला पाहिजे ह्या लोकल लेवलवर. तर आम्ही सगळेजण म्हणजे आपल्या पुरे जिल्ह्याचे म्हणजे तिन्ही तालुका, म्हणजे मेन तालुका विधानसभा असतील, ते सगळेजण आपण मिळून एक असोसिएशन स्थापन केलं. असेच आपण पुढच्या काळामध्ये आपल्या कोच पण असतील, त्या पद्धतीने आपण कोच पण बघतोय की इथं स्थापन करायला. आपले बाजूचे जिल्हा गोवा जिल्हा असेल, आपले मुख्यमंत्री असतील प्रमोद सावंत असतील, त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी आपले हॉटेल असोसिएशनमध्ये पण त्यांचे भरपूर कोच कन्वर्जन केलेले, म्हणजे टेनिस कोच असतील ते कन्वर्जन करून आपल्याला पिकल बॉल कोच केलेले. तसंच असे कॉम्पिटिशन्स पण ठेवलेले गोव्यामध्ये. आपल्या मुंबईमध्ये पण इथं कॉम्पिटिशन्स होतातच. आपले सुमित जी असतील, प्रभूजी असतील, त्यांनी पण दोघे मिळून आपण कमिटी मिळून ते करतातच कॉम्पिटिशन्स. पण मी तुम्हाला एक नुसतं आपलं पिकल बॉल मधून काय स्पोर्ट आहे आणि काय प्रकार आहे. पिकल बॉल तो म्हणजे कोर्ट गेम आहे. त्याचं कोर्ट डिमेन्शन साधारण बॅडमिंटन कोर्ट सारखेच डिमेन्शन्स आहे. आपले पॉईंट सिस्टम साधारण टेबल टेनिसचे पॉईंट सिस्टम सारखे आहे, त्या पद्धतीनेच आहे. तो डबल्समध्ये खेळला घेतो असतो आणि सिंगल्समध्ये. तो स्पोर्ट कुठलं पण एज लिमिट असं धरून नाही आहे. सगळे एज लिमिट्स धरून घेऊ शकतात. कशाला, तो एकदम बॉडीला इंटेन्सिव्ह गेम नाही आहे एवढं. हा इंटेन्सिव्ह पण एवढं इंटेन्सिव्ह नाही आहे. तो पुरं आंतरराष्ट्रीय लेवल पण आता खेळायला जातो असतो. आणि इथून पुढं सेलिब्रिटीज पण आता भरपूर त्याच्यामध्ये भाग घेतात आहे. तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला माहित आहे की ह्या सिंधुदुर्गामध्ये पण खेळामध्ये आणि क्रीडामध्ये भरपूर मुलं सहभागी घेतात त्याच्यामध्ये. तर 100% मुलांना आपण प्रोत्साहन देऊ. शाळेच्या लेवल पण असेल, एक डिस्ट्रिक्ट लेवलवर पण असेल, तर पुढच्या वर्षीपासून आपण 100% कॉम्पिटिशन्स पण चालू करू. पहिलं म्हणजे मुलांना म्हणजे इंट्रोडक्शन देणं आणि ट्रेनिंग देणं, ते एक महत्त्वाचं असेल, म्हणजे कोचिंग देणं. तर पुढच्या काळामध्ये आपण 100% एक चांगलं खेळाडू काय एक चांगली टीम तयार करून आपण आपल्या नॅशनल लेवलला खेळू शकतात असं बघू आपण. आणि मी तेच माझी इच्छा म्हणजे असेल त्या पद्धतीने. आपले म्हणजे माझे मिसेस पण युरानी साहेब, त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ते पण त्याच्यामध्ये सहभागी होईल पुढच्या काळामध्ये. कशाला, म्हणजे महत्त्वाचं काय असतो की उद्या म्हणजे मीडिया असेल काय, मुलांना त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करणं. आणि ते त्याच्यामध्ये युरानी साहेबामध्ये आहे की कुठेतरी सोशल मीडियाच्या मार्फत असेल. कशाला, तो एक स्पोर्ट आहे की एक सोशल मीडियामधून इन्फ्लुएन्सरमधून भरपूर स्कोप मिळतो आपल्या पुढच्या यंग पिढीला. तर तसंच युनानी साहेब पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. आणि आम्ही सगळे कमिटी मेंबर्स त्याच्यामध्ये आम्ही काय करू की आपण सहभागी करून सगळे भागात आपले सिंधुदुर्गचे पुरे सहभागी होईल की पुढच्या आपल्या नेबरिंग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये कसं आपण त्यांना पण मदत करू. आपलं चंदगड पण असेल, कोल्हापूर पण असेल, त्यांना पण त्यामध्ये सहभागी कसं करायला येईल. कशाला, ते एक नवीन म्हणजे आता स्पोर्टला अजून एक 5-6 वर्ष झालेले ऑलमोस्ट, त्यापेक्षा जास्त झालेले. पण आपल्याकडे इथं येतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळासाठी करायला पाहिजे. तर आपण 100% प्रयत्न करू. आपले सुनील जत्री असतील, ते पण आपल्याला बाकीची माहिती सांगतीलच. तर मी एवढंच म्हणेल की आपण आपल्या मीडियमाच्या मधून, म्हणजे सोशल मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, आपले चॅनल्स असतील, त्या माध्यमातून
आपण जास्तीत जास्त युवकांना त्याच्याबद्दल माहिती द्या. आपण पण तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या रूल्स रेग्युलेशनची माहिती देतो आणि आपण ह्या पुढच्या काळामध्ये 100% त्याच्यामध्ये कोचिंग चालू करूच, असंच मी म्हणेल आणि मी माझे 2 शब्द थांबतो. सुमित दत्त आहेत ते 1.5 महिन्यापूर्वी चर्चा सुरू होती, 1.5-2 महिन्यापूर्वी. त्याच्या अनुषंगाने त्या 2-3 मिटिंगला स्वतः सुमित दत्त पण होते आणि 1-1.5 महिन्यापूर्वी याचं अधिकृत नोंदणी माननीय धर्मादायुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडे झालेली आहे आणि त्याबाबतची जी त्याचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय युवराज नक्कमराजे आहे, तर आमचे जे सेक्रेटरी आहेत पिकल बॉल असोसिएशनचे त्याने ती कार्यकारिणी जाहीर करावी अशी विनंती. आप जो सुमित दत्त है, चेयरमैन टूर्नामेंट कमेटी आईपा. आईपा जो है इंडिया की गवर्निंग बॉडी है पिकल बॉल की. पिकल बॉल एक स्पोर्ट है जो टेबल टेनिस एंड बैडमिंटन का मिक्सचर है. तो ये एक हाइब्रिड गेम है जो एक 3 पुरानी गेम्स को मिक्स करके एक नया कॉम्बिनेशन क्रिएट किया है. इस गेम की सबसे बड़ी पावर ये है कि ये सोशली सबको जोड़ती है. 8 साल से लेके 80 इयर्स की एक ही टीम में दोनों प्लेयर खेल रहे हैं. बच्चा भी खेल रहा है और ग्रैंडफादर भी खेल रहा है, मदर भी खेल रही है, डॉटर भी खेल रही है. तो वर्ल्ड की जो नंबर 1 टीम है फीमेल्स की, वो मदर और डॉटर की है, माँ और बेटी है. एमिली वॉटरली और उसकी मदर वर्ल्ड के नंबर 1 चैंपियंस हैं. आज तक किसी स्पोर्ट में ये नहीं हुआ कि मदर और डॉटर एक ही टीम में खेल रहे हैं. और ऐसे ही ग्रैंड पेरेंट्स ग्रैंड चिल्ड्रंस के साथ टीम्स बना के खेल रहे हैं. तो फर्स्ट ऑफ ऑल ये सोशली जो आज गैप है हमारा सोशल मीडिया और फोन्स की वजह से, ये गेम उस गैप को ख़त्म करती है. ये फैमिलीज को साथ लेके आ रही है, कम्युनिटीज़ को साथ लेके आ रही है और ऑल एज ग्रुप, ऑल सेक्सेस, मेल फीमेल, ओल्ड एज, यंग एज. तो ये सबसे बड़ी जो पावर पिकल बॉल की है, ये सोशली आज की रेलिवेंस गेम है. इसीलिए इट्स वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोन गेम. इतनी फास्ट ग्रोथ किसी भी गेम की आज तक हिस्ट्री में नहीं हुई है, किसी भी गेम की. आप पूरी हिस्ट्री निकाल के देखिए. और उसका दूसरा जो रिकॉर्ड बन रहा है कि इतनी फास्ट किसी कंट्री में भी नहीं हुई है जितनी इंडिया में हो रही. आफ्टर यूएस अगर ग्रोथ, लास्ट जब हम मिले थे तो हमने पिकल बॉल की, ही वॉज द फर्स्ट पर्सन, इनके साथ ही मैंने पहली बार पिकल बॉल मेंशन किया था. यहाँ से ही पूरी स्टोरी शुरू हुई थी. एंड आई एम सो हैप्पी टू सी हिम ओवर हियर टुडे. एंड 1 साल बहुत मेहनत की है सब लोगों ने, पूरी टीम ने एक एसोसिएशन क्रिएट की है. तो कमिंग बैक की आई फील कि एरियाज लाइक दिस हैज़ ए ह्यूज पोटेंशियल. हमारे यूथ में बहुत पोटेंशियल है, हमारी पूरी सिंधुदुर्ग में, पूरा एरियाज में. और एज ही मेंशन कि गोवा में बहुत अच्छी ग्रोथ होने वाली है पिकल बॉल की. उसका पूरा बेनिफिट सिंधुदुर्ग को मिल सकता है बिकॉज गोवा एक इंटरनेशनल हब बनने वाला है पिकल बॉल का, बिकॉज ऑनरेबल सीएम हिमसेल्फ इज इन्वॉल्व पुशिंग एंड प्रमोटिंग द पिकल बॉल. तो उसकी वजह से ऑलरेडी हमारा जो टैलेंट है, और हमारे जो प्रेसिडेंट हैं ऑफ आईपा मिस्टर अरविंद प्रभु, he is not only president of All India Pickleball Association, he is the president of the International Pickleball Association also. First Indian who has around 90 countries under him. 90 कंट्री के वो प्रेसिडेंट हैं. तो बेसिकली अगर आज हमको एक टैलेंट यहाँ पे मिलता है, एक अच्छा प्लेयर यहाँ मिलता है, उसको हमको न्यूयॉर्क तक लेके जाने में कोई प्रॉब्लम नहीं है. उसको नेशनल खिला के इंटरनेशनल लेके जाना, वो पूरा ट्रैक रेडी है हमारे लिए. हमको सिर्फ टैलेंट ग्रो करना है यहाँ पे. और इट्स अ वंडरफुल टीम ओवर है, वंडरफुल सपोर्ट सिस्टम. सच अ यूथ आइकन इज पार्ट ऑफ दिस होल एसोसिएशन. आई थिंक ये बहुत बड़ा एक अच्छा कॉम्बिनेशन है, एक बहुत ही अच्छी बिगनिंग है ये. तो कमिंग बैक टू पिकल बॉल ग्रोथ प्रोस्पेक्ट्स इसलिए हैं, इट्स अ वेरी लाइट गेम एज यू मेंशन्ड. तो इसके इन आवर टर्मिनोलॉजी हम ये बोलते हैं कि इजी टू स्टार्ट एंड हार्ड टू मास्टर. आप जैसे ही इसका पेडल पकड़ेंगे, पेडल एक टेबल टेनिस जैसा पेडल रहता है इसका, आपको लगेगा कि 5 मिनट के अंदर आप इसके चैंपियन बन गए हो, इतनी इजी है. लेकिन जब आप कंपटीशन में जाओगे तो वो उस बॉल को कंट्रोल करना, जो एक प्लास्टिक का बॉल है, यू नीड टू बी ए मास्टर. तो जो कैरेक्टरिस्टिक क्रिकेट के हैं कि आपने एक बैट बॉल ले लिया, आप किधर भी खेल सकते हैं, और 2 मिनट बाद आपने हिट मारा तो आपको लगा आपको क्रिकेट आ गई. लेकिन जब पिच के ऊपर जब स्विंग आएगा ना, तब पता चलता है बॉल क्या होता है.
तो सेम पावर जो है वो पिकल बॉल की है। इसको लिविंग रूम से लेके कोर्ट तक हर आदमी खेल सकता है। ये इजीली लिविंग रूम गेम है, इंटीरियर्स में भी खेली जाती है, बिकॉज इसका बॉल कोई चीज भी डैमेज नहीं करता, कोई भी बच्चे को चोट नहीं लग सकती है, और ये इजीली अडेप्टेबल है किसी भी सरफेस के ऊपर। सो इसका एक फास्ट ग्रोथ का रीजन भी ये है कि अडेप्टेबिलिटी बहुत इजी है इसकी। बाकी गेम्स के लिए कोर्ट्स चाहिए, नेट्स चाहिए, वो सब पूरा का पूरा सेटअप चाहिए। उसके बाद आपको एक एथलेटिक बॉडी चाहिए जो पिकल बॉल में रिक्वायर्ड नहीं है। पिकल बॉल एक माइंड गेम है, एज आई सेड कि बहुत लाइट गेम है, बट जब आपको मास्टर करना है तब आपको माइंड के साथ खेलना है। तो ये पिकल बॉल के हिडन स्ट्रेंथ्स हैं जिसकी वजह से पिकल बॉल इतना ग्रो हो रहा है। तो अब कमिंग बैक कि जब हम लास्ट टाइम मिले थे तब हमारे पास आईपा में 10,000 रजिस्टर्ड प्लेयर थे। आज जब हम यहां बैठे हैं, वी आर ऑलमोस्ट ऑन सिटिंग ऑन 1 लाख प्लेयर इन अ ईयर, और ये अगले साल 10x होने वाला है, और उसके अगले साल भी ये 10x होएगा। तो आप सोच लो द ग्रोथ इन इंडिया ऑफ पिकल बॉल गोइंग टू बी मैसिव। तो आप लोग फर्स्ट पीपल होंगे, फर्स्ट लोग हैं, फर्स्ट मीडिया है जो इस एरिया में लोगों को पिकल बॉल के बारे में अवेयर करने जा रहा है, जो एक बहुत बड़ा सेटअप क्रिएट होगा। आपके पास बहुत स्ट्रांग टीम है, यहाँ पे बहुत सारा टैलेंट है, अनएक्सप्लोर्ड टैलेंट है, और जब आप लोगों को आज की डेट में एक सिंपल टीजर दोगे कि पिकल बॉल आने वाला है और पिकल बॉल ऐसा होता है और पिकल बॉल इसलिए रेलेवेंट है, उसके बाद जब एक प्रॉपर लॉन्च होगा उसमें पता चलेगा कि पिकल बॉल का ग्रेंजर क्या है। आज पूरा हॉलीवुड पिकल बॉल खेलता है। आज आप अमेरिका चले जाओ, आपको हर गार्डन में पिकल बॉल मिलेगा। अमेरिका गॉन क्रेजी। अमेरिका में न्यूयॉर्क के हार्ट ऑफ न्यूयॉर्क में अगर आपके पास एक क्रॉसिंग भी खाली है ना, उधर भी लोग पिकल बॉल खेलते मिल जाएंगे। आप इज दैट काइंड ऑफ अ ग्रोथ ओवर देयर। और यूएस के बाद सेकंड बिगेस्ट मार्केट गोइंग टू बी इंडिया। आज इंडिया में भी बहुत सारे इंडस्ट्रियलिस्ट, बहुत सारे टॉप मीडिया हाउसेस, इनफैक्ट टाइम्स ऑफ इंडिया इज ऑलरेडी पार्ट ऑफ पिकल बॉल। So they are already coming up with the tournaments. So there are a lot of media houses, there are a lot of corporate houses are already jumped into the this bandwagon. अब एक बहुत सिंपल सी बात है कि हर चीज की जो स्पोर्ट की स्पेशली जो ग्रोथ प्रोस्पेक्ट होते हैं उसकी स्पॉन्सरशिप फैक्टर होता है। स्पॉन्सरशिप कब आती है? जब लोग उस चीज को पहचानना शुरू हो जाते हैं। तो ब्रांड वांट टू राइड ऑन यू, ब्रांड आपके ऊपर चढ़ के लोगों तक पहुंचना चाहता है। आज आईटीसी का ब्रांड बिंगो इज ऑलरेडी पार्ट ऑफ पिकल बॉल। आईटीसी अगर कुछ रिकॉग्नाइज कर रहा है तो उसके पीछे बहुत बड़ी एक रिसर्च होती है, उसके पीछे बहुत बड़ी स्टडी होती है, देन दे विल पुट द हैंड ऑन इट कि कौन सी नई चीज आने वाली है। आज स्केचेस ऑलरेडी पार्ट ऑफ ऑल इंडिया पिकल बॉल एसोसिएशन का पार्ट है, जो हर टूर्नामेंट ग्लोबली जितने टूर्नामेंट खेले जा रहे हैं उसके अंदर स्केचेस इज अवर पार्टनर। तो ये अपने आप में प्रूफ है कि इसका मोनेटाइजेशन करेक्ट हो चुका है, इसका एक मॉडल, प्रोफेशनल मॉडल बन चुका है, इसलिए इसकी ग्रोथ को अब कोई रोक नहीं सकता। सो दैट इज द अदर फैक्टर कि व्हाई पिकल बॉल गोइंग टू ग्रो वेरी वेरी बिग। कमिंग बैक टू सिद्धूदुर्ग, बिकॉज यहाँ पे हमारे पास जितना अगर यूथ इस टाइम के ऊपर उनके पास अगर कोई एक्टिविटी नहीं है, और जैसे ही उनको ये अवेयरनेस होगी, इससे अडेप्टेबिलिटी बहुत ज्यादा इजी होने वाली है इसकी। सेकेंड, उनको पूरा का पूरा एसोसिएशन की तरफ से बैकिंग मिलने वाला है। सेकेंड, द ग्राउंड टीम इज वेरी वेरी स्ट्रॉन्ग। तो मेरे को कोई डाउट नहीं है, एंड आई पर्सनली विल बी पुटिंग ऑल माई एफर्ट एंड ऑल माई सपोर्ट टू द एसोसिएशन ओवर हियर टू बिल्ड द टैलेंट दैट विच कैन टेक टू द ग्लोब। कल को हमारे पास यहाँ पे ग्लोबल स्टार्स होंगे तो इट विल बी अ मोमेंट फॉर प्राउड फॉर ऑल ऑफ अस। सो ऑन दिस नोट आई विल से थैंक यू वेरी मच। आपका कोई क्वेश्चन हो तो प्लीज बताइए। एक वर्षापूर्वी आता पिकल बॉलच्या संदर्भामध्ये आपल्या बऱ्यापैकी चर्चा झाली। ही जी असोसिएशन जी स्थापना केली आपण सिंधुदुर्ग पिकल बॉल असोसिएशन, तर एक वर्षापूर्वी सुमित दत्तांना जेव्हा माझी भेट झाली त्यावेळी त्यांनी असा विषय मांडला की असं असं आपण पिकल बॉलचं करतोय आणि राष्ट्रीय लेवलला करतोय, आणि त्याची मी धडपड बघत होतो। दुबईला जात होते, बाकी इंटरनॅशनल त्यांचे फिरत होते, आणि ते बघितल्यानंतर मग मी एकदा मुंबईला गेलो आणि मुंबईला दादर कोण जिथे बाबू आणि विलेपार्लेला जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तर तिथे तरी पिकल बॉलचे 2-3 बोर्ड केलेले आहेत, आणि मी दिवसभर होतो तिथे, आणि तिथला एकही स्पोर्ट रिकामी नव्हता। म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून मी जेव्हा निघालो संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत कंटिन्यू कोण नाही कोणतरी खेळत होते।
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी पण खेळलो होतो अर्धा एक तास. मला ती मॅच सोडायसारखी वाटत नव्हती. म्हणजे जसं बोललं की एखाद्या गोष्टीचं आपण जसं ऍडिक्ट होतो तसं मी त्या खेळाचं ऍडिक्ट झाल्यासारखं मला वाटतं. त्याच्यानंतर आल्यावरती जर मग मी विचार केला, बाकी पण गोष्टीची चर्चा झाली की आपण जर हा जिल्ह्यामध्ये सुरू केला तर जिल्ह्यातली जी मुलं आहेत ह्यांना त्याचा कसा फायदा होईल आणि ह्याला वर्त कसं जाईल. आणि जसं आता IPL वगैरे जसं चालू आहेत आपल्याकडे, तर भविष्यामध्ये ह्यामध्ये पण अशा प्रकारच्या स्पोर्ट्स चालू होतील आणि ज्यामध्ये जर आता जो अर्ली एंट्री करेल त्याला भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होईल. आणि मग मी आलो, नंतर मग युवराजांची चर्चा झाली, नकुलजींची चर्चा झाली आणि आम्ही असं ठरवलं की आपण सिंधुदुर्ग पिकलबॉल असोसिएशन अशी एक संस्था स्थापन करूया जी अफिलिएटेड असेल महाराष्ट्र पिकलबॉल असोसिएशन. आणि ह्या पद्धतीने आपलं 1.5 महिन्यापूर्वीच रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं. आता आम्ही त्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्लॅन आखलेला आहे. जसं आता युवराज सांगतात तसं एक कोर्ट तिथे होईल, दुसरा कोर्ट आम्ही लगेचच जे बॅरिस्टर तात्पर्य आहे तिथे चालू करायचं. आम्ही असं विचार करतोय की जी शाळा कॉलेजेस आहेत यांच्या ग्राउंडला जर आम्ही कन्वर्ट करू शकलो, तिथे पिकअप करू शकलो आणि तोपर्यंत खेलो इंडियाने जर याला प्रमोट केला, खेलो इंडिया मधून आला तर आपली मुलं जी आहेत ही सिंधुदुर्गातली हे हा खेळ खेळायला लागतील. दुसरा ऍडव्हान्टेज आहे की गोवा स्टेट जे पिकलबॉलला खूप अग्रेसिव्हली पुढे घेऊन चाललेलं आहे, गोवा स्टेट बाजूलाच असल्यामुळे जे नॅशनल पिकलबॉलचे जे गेम होतील, लास्ट टाइम तो गोवाच झाला, तर त्यामध्ये आपली मुलं लगेचच त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील. जितकं जास्त खेळायला मिळेल तितकं जास्त आपली मुलं पुढे जातील आणि तो एक फायदा होईल. अशा पद्धतीने मग आपल्या जिल्ह्यातले जे काही चांगले लोक होतील जे आपण यामध्ये सर्व पद्धतीने मदत करू शकतील अशा लोकांना घेऊन आपण पिकलबॉल असोसिएशनची स्थापना केलेली आहे. तर युवराज त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, नकुल पालसेकर असा हे आहेत, हे उपाध्यक्ष आहेत, मी सचिव आहे, सेक्रेटरी आहे, संतोष नारे, देवेंद्र ढोलम हे सहसचिव आहेत आणि अमित वळंदूर हे खजिनदार आहेत. हे अमित वळांचं पुढाळचे आहे. प्रमोद गुप्ते आहेत हे सहखजिनदार आणि श्रीकृष्ण दत्तात्रय म्हणून सदस्य आहेत. भविष्यामध्ये जसं मी आता सुमितींना पण रिक्वेस्ट केली की जरी तुमच्याकडे नॅशनल पद असलं तरी तुम्ही आमचे मित्र आहात आणि हे मार्केटिंग मधलं बेस्ट मानले जातात व्यक्ती, फिल्म इंडस्ट्री बाकी या याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांचं प्रोफाईल आहे. तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही पण आमच्या बरोबर या. युवराजने पण येते. म्हणजे हे संघटना असा विचार करतोय की इतकं चांगलं बनवतो की आपण राज्यामध्ये 1 नंबरला यायचं आता आम्ही सध्या टार्गेट घेऊन चाललेलं आहे. तर लवकरात लवकर आणि ज्याला फर्स्ट आम्ही कोर्स चालू होईल त्याचं इनॉग्रेशनला प्रॉपर एक आपण मीडियापेट घेऊ आणि लॉन्चिंग जे असेल ते एकदम धमाकेदार